गाइस, तुमचं स्वागत आहे पुन्हा एकदा माझ्या ब्लॉगमध्ये. हाय गाइस, तुमचं स्वागत आहे पुन्हा एकदा माझ्या ब्लॉगमध्ये. आणि मी आता नाक्यावरून निघतोय औरंगाबादसाठी. गाडी पण चेक केली आहे मी आणि गाडीमध्ये काहीच प्रॉब्लेम नाही आहे. ऑइल बिल सगळं रेडी आहे. तर आता मग गाडी स्टार्ट तर केली, आता गाडीमध्ये बसूया आणि मग निघूया आपण. रोजची ट्रिप झाली ही. तर ही शॉर्ट फॉर्म व्हिडिओ असेल, जास्त मोठी नसेल. फक्त जाणं आणि येणं तुम्हाला कळेलच. आणि ब्लॉग कसा वाटतो नक्की सांगा आणि लाईक सबस्क्राईब करा. लवकरात लवकर सपोर्ट करा माझ्या चॅनलला. तर मग आता भेटूया रस्त्यावर. आता वाजले 4:15 वाजले. आता बघूया किती वेळ लागतो आहे जायला. 3.5 तासाचा रस्ता आहे. औरंगाबाद म्हणजे छत्रपती संभाजीनगरला मी आतमध्ये चाललो आहे. फायनली निघालो आहे मी. आणि आता 7 रस्त्याच्या पुढे खाली रोड आहे. तर मग पटापट निघून जाऊया, भिवंडी पास करूया आणि मग नंतर फटाफट एकदा हायवेला लागलं तर मग टेन्शन नाही. भिवंडी लवकरात लवकर पास केली तर तेवढीच चांगली आहे. मी आता पोहोचलो आहे पडघा टोल नाका आणि 5:45 झाले, म्हणजे 5:40 होईल. 5:40 झाले. 1 तासात पोहोचलो बहुतेक मी पडग्याला. एक सव्वा तास लागला पडग्याला पोचायला. खूप पटापट आलो. आणि असंच खाली असला रोड किती पटकन येतो आपण ते विचार करा तुम्हीच. नाही तर ट्रॅफिकने मजबूत. आता गाणे बिणे ऐकत चाललो आहे. घसा खराब झाला आहे. आणि मी पोचलो आहे फायनली थानगावकर हॉटेल. साई कृपा हे हॉटेल आहे. आणि इथे गाडी लावली आहे बाजूला. ह्या सकाळचा व्ह्यू काय भारी आहे, एक नंबर दिसत आहे यार. आणि मस्त आहे की 20 डिग्री झाले आहे. 20 डिग्री नाही, भरपूर 12 ते 16 डिग्री वाटतं आहे मला. भरपूर थंडी आहे आणि खूप भारी वाटतं आहे. इथे फ्रेश बीश होऊया, मग पुढे जाऊन निघूया आपण. फायनली मी निघालो आहे. फ्रेश बीच झालो हॉटेलमध्ये. तर आता बघूया पुढे किती वेळ लागतोय काय. आता वाजले 7:10. आता पुढे चालत जाऊया आणि बघूया किती वेळ लागतोय पोचायला. तर पुढे ब्लॉग एन्जॉय करा. लाईक सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि शेअर करा सगळ्यांना. मी पोहोचलो आहे समृद्धी महामार्गावर. आता इथून सरळ 150 किलोमीटर. आणि आजूबाजूचा व्ह्यू बघू शकतो किती भारी आहे. सनराईज होतं मस्तपैकी. सूर्यदेवता डोक्यावर येतात आहे. आणि मजबूत थंडी आहे इकडे, बेकारवाली थंडी आहे. आणि बाहेर थंड वाटतंय मस्त. काच बंद केले तरी थंड वाटतंय. फायनली मी आता एक्झिट घेतोय समृद्धी महामार्ग.
हे बघा धुळे लेफ्ट साईडला, छत्रपती संभाजीनगर लेफ्ट साईडला. आता या ब्रिजवरूनच जायचं आपल्याला. इथून असेल 50-40 किलोमीटर असेलच. आता इथून छत्रपती संभाजीनगरसाठी. आणि डिझेलचं पण चिन्ह आलं आहे, डिझेल टाकावं लागेल. डिझेल पण अजून भेटला नाही मला. आता इथे बघूया, डिझेल टाकूया आणि मग भेटूया पुढे. खाली करूया पटापट आणि मग निघूया आपल्या परत सफरला. बघू जाताना मुंबईला डायरेक्ट जायचं की इथून गावाला जायचं आहे, बघूया कसं काय होतं आहे. आणि आता भेटूया मग. आता डिझेल टाकायला, डिझेल टाकूया आणि मग निघूया पुढे. भूक पण लागली आहे थोडा, बघूया पुढे खायला भेटलं चांगलं तर खाऊया. पोहोचेल आता मी 5-10 मिनटात. आणि डिझेलचं साईन कधीपासून आलं आहे, टेन्शन आलं आता. पुढे जास्त संपलं नाही पाहिजे. इथून असेल 10 मिनटांनी पोहोचेल मी. तसं HP पेट्रोल पंप नाही भेटत आहे. आपण त्यावेळेस नवीन पेट्रोल पंप होतो ना तिकडेच, छत्रपती संभाजीनगर सिटीच्या आतमध्येच आहे, तिकडेच टाकूया आपण डिझेल. म्हणून मी 60च्या स्पीडने चालवतोय, 60-65च्या आतमध्ये, कारण ॲव्हरेज भेटेल गाडीला अजून. या साईडला पंपच नाही, त्या साईडला आहे भरपूर, पण त्या साईडला भरपूर फिरून जावं लागेल. आता या ब्रिज खालून गेल्यानंतर मग लेफ्ट साईडनी सर्व्हिस रोडने जायचं. मग आलं तिथेच आहे. तर मग भेटूया आता पुढे नंतर. किती वाजता भरते काय होत आहे. आता 10:30 वाजले, 11 वाजता तरी पोहोचेल मी. बघूया पुढे काय होत आहे. डिझेल भरलं आणि थोडासा नाश्ता पण केला. त्या साईडचं रोडचं काम चालू आहे म्हणून हा सिंगल रोड चालू आहे. आणि या ब्रिज खालीच आहे आपलं, या ब्रिज दिसतो ना पुढे, त्या ब्रिज खालीच आहे बंगला. आणि त्या बंगल्यामध्येच खाली करायचं आहे. तुम्ही बघितलंच असेल आधीपासूनच. तर आता खाली करतो आणि मग नंतर भेटतो तुम्हाला. आता बघू किती वेळ लागतोय काय लागतोय. आता 11 वाजले. फायनली खाली झाली आहे गाडी आणि मी बाहेर आलो आहे. यावेळेस लवकर झाली आणि एकच कपाट होतं, एवढं काही जास्त नव्हतं. फायनली खाली बिली झाली आहे. आता वाजले 11-11:30 काहीतरी झाले असतील. मग आता काय भरली नाही रिटर्न खालीच आहे म्हणून लवकर झालं. आणि लाईक सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. तर भेटू आता पुढच्या ब्लॉगमध्ये. तुम्ही आणि तुमच्या परिवाराची काळजी घ्या. बाय.